मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्यानंतर राज्यभर सरकारच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात येत होते। मात्र आज हिंगोलीमध्ये शिवप्रेमींनी सरकारच्या विरोधामध्ये लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। हिंगोलीच्या कयाधू नदी पात्रामध्ये शिवप्रेमी सरकारच्या निषेधार्थ या ठिकाणी नदीमध्ये उतरलेले आहेत आणि या शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी जलाभिषेक केलेला आहे। कयाधू नदीच्या पवित्र या ठिकाणी याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे सगळे शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। महिला शिवप्रेमी या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ताई, नदी पात्रामध्ये शिवरायांना आपण जलाभिषेक केलेला आहे, काय सांगाल? सर, तसं तर ही बाब फार चुकीची आहे आणि मराठा समाजासाठी तर फारच म्हणजे काय म्हणतात, शिवाजी महाराजाचा पुतळ्याचा अशी अवहेलना होणं म्हणजे ही निंदनीय बाब आहे। आणि सर्व महाराष्ट्रच काय तर जगामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांचं जे आदरानं नाव घेतले जाते तर तो हा पुतळा असा ढासाळून खाली पडणं म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि त्याचा आम्ही इथं आत्मक्लेश म्हणून इथं हे अभिषेक केला, दुधाने वगैरे अभिषेक केला आणि आम्ही काही आमच्या भावना व्यक्त करण्याच्या मनस्थितीत सुद्धा नसताना थोडे दोन शब्द मी तुम्हाला शिवाजी महाराजाबद्दल बोल। ह्या महिला शिवप्रेमी होत्या। खरं तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर या आंदोलनादरम्यान ह्या सगळ्या महिला आहेत त्या भावनिक झालेल्या आहेत, सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करतायत। कयाधू नदी पात्रात थेट आपण उतरलात, काय सांगाल? आम्ही जो मालवणमध्ये महाराजांचा पुतळा कोसळला ते जे दुःख झालं महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला, सर्व प्राणी मात्रांना सुद्धा याचं दुःख झालेलं आहे। का होणार नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले की असे आत्मे हे 1000 वर्षात एकदा एखादा माणूस तयार होतो, एखादा धर्मात्मा तयार होतो। हा धर्मात्मा ज्या धर्मात्म्याने महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या हिंदुस्थानच्या जनतेला मानानं जगवलं, मानाने उभं केलं आणि त्यांना स्वतंत्रता आणि जगण्याचं बळ दिलं, जगण्याचं स्वातंत्र्य दिलं, त्या माझ्या देवाचा, आमच्या देवाचा, महाराजांचा पुतळा कोसळतो याच्यासारखं दुःखच काही नाही। आज जर एकलतो एक लेकरू असलं ते जर मेलं तर बापाला किती दुःख होतंय, त्याच्यापेक्षा दुःख आमच्या या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला झालेलं आहे। ते दुःख व्यक्त करण्यासाठी आम्ही कयाधू नदीच्या पवित्र पात्रामध्ये महाराजांचा जलाभिषेक करून, दुग्धाभिषेक करून आम्ही आमचं दुःख व्यक्त करीत आहोत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 100 वेळा महाराजांची माफी मागितली, आता शिवप्रेमींची मागणी काय? आता शिवप्रेमीची मागणी हीच आहे साहेब की काही लोक म्हणतात की तुम्ही राजकारण कराले। अहो, महाराजाबद्दल जे दुःख झालं ते दुःख सुद्धा व्यक्त करू नका, त्याच्यात काय राजकारण आहे? हे कुठल्या पक्षाचं सुद्धा असू शकत नाही, कुठल्या सरकारचं सुद्धा असू शकत नाही। हे जनतेचं स्वतःहून आणि केलेलं आंदोलन आहे, त्यांच्या मनामनातली खतखती व्यक्त केलेली आहे। आणि यापुढे एकच मागणी आहे की अशा महाराजांचा पुतळा करताना कुठल्याही प्रकारची हायगय व्हायला नाही पाहिजे। तुमच्याकडे वाटले तसे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत साहेब, मी माझं घर बांधताना सांगतो की हे अर्थक्वेक रेजिस्टंट असलं पाहिजे आणि महाराजाचा पुतळा तुम्ही वाऱ्यानं पडला म्हणता, कसा असू शकतो? असं असू शकत नाही। हे इतकी अतिशय गंभीर हलगर्जीपणा आहे, त्याला तात्काळ या गोष्टीवर कायदेशीर कडक कार्यवाही व्हायला पाहिजे आणि हे कोणी जनतेनं आंदोलन करण्याची गरज नाही, हे स्वतःहून आपोआप सरकारने करायलाच पाहिजे होतं। नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या महाराष्ट्रातील आणि हिंगोली जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या भावना होत्या। छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे आणि शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळं आम्हाला अतीव दुःख झालं आणि त्यामुळं हिंगोलीची पवित्र नदी असलेल्या कयाधूमध्ये शिवरायांचा जलाभिषेक करण्यात आलेला आहे, दुग्ध अभिषेक करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारनं कठोर कार्यवाही करावी अशी मागणी या शिवप्रेमींनी केलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।